आपण हिवरा आणि राजेगाव या भागात आहे आणि या भागात पूर्ण परिस्थिती खूप खराब आहे. तर सध्या जनक सर जे डॉक्टर आहेत आणि यांचं भरपूर या पूर्ण भागांमध्ये काम आहे. सामाजिक कार्यात ते भरपूर काम करतात. आत्ता जर कुणाला पूर्ण भागात मदत करायची असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करा, तेच तुम्हाला चांगलं सांगेल. सर काय परिस्थिती आहे सांगा. परिस्थिती. नमस्कार, माझं नाव डॉक्टर जनक चौरे. मी राजेगाव इथे प्रॅक्टिस करतो. माझं गाव घावंतडी इथून 4 किलोमीटर आहे. जवळपास गोदावरीचं पात्र 3 किलोमीटर ह्या साईडला आणि पलीकडच्या साईडला बीड जिल्ह्यात आणि पलीकडे जालना जिल्ह्यात 3 किलोमीटर पूर्ण पाणी पसरलेलं आहे. म्हणजे 3 किलोमीटरमध्ये जवळपास 2-3 खेडे जवळजवळ येतच. म्हणजे असे कित्येक खेडे पूर्ण पाण्यात गेलेले आहेत. परिस्थिती एवढी भयंकर झालेली, त्या माणसाली घरात तर काही धान्य राहिलेलं नाही. त्यांचे कोणाचं पत्राचं घर असन किंवा भिंत असन ते गेलेलं असन. पत्रे आहेत का नाही ते बी माहीत नाही. घरामधले भांडे आहेत का नाही ते माहीत नाही. किराण्याचं स्वप्नच आहे. कपडे कुठे गेले ते माहीत नाही. डॉक्युमेंट कुठे गेले ते माहीत नाही. म्हणजे त्यांचं जे खाण्याचं जे आपण म्हणतो किराणा नाहीच. घरात राहण्यासारखं काही नाही. कापडं नाही. आणि तिथल्या भागामध्ये माणसाचं सोडा पण जनावरांचा पण किराणा राहिलेला नाही. म्हणजे सगळं सोडून गेलेले. खाण्यासाठी गवत नाही, चारा नाही, ऊस पण सोडून गेलेला आहे. परिस्थिती एवढी खराब झालेली इथं की आपल्या इकडे जे माणसं आहेत त्या भागातले 3 किलोमीटर मधले, समजा हे राजेगाव आता 4 ते 5 किलोमीटर आहे, अशा ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. आणि काही लोक तसेच मध्ये अडकलेले आहेत. चौकून पाण्याचा वेढा आहे. त्यांनी किराणा नाही, सध्या पाणी नाही, लाईट नाही. पण ते कसं पर्याय नाही किंवा भागन पाणी होईन कमी म्हणून तिथं थांबलेले आहेत. सर राजेगाव मध्ये आहेत आणि पलीकडले 2-3 गावं या राजेगाव मध्ये सहारा आहे. आता जेवढी मदत पोचवते ती राजेगाव मधनं आणि सरांचा त्याच्यात भरपूर मोठा वाटा आहे. तुम्हाला जर मदत करायची असेल या भागात, मी खाली नंबर देतो सरांचा, सरांशी संपर्क करा आणि या क्षेत्रात जेवढं तुम्हाला मदत करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. धन्यवाद.